नमस्कार मित्रांनो, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अर्थात नैसर्गिक भाषा प्रक्रियाच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण समानार्थी शब्द कसे शोधायचे असतात हे बघणार आहोत. समानार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम्स वर्ड्स जे इंग्रजी भाषेमध्ये आहेत, सर्वच भाषांमध्ये असतात. प्रामुख्याने आपण आता या ठिकाणी इंग्रजीचा वापर करत आहोत. तर त्यासाठी जी लायब्ररी आपण मागच्या वेळेस बघितली होती ती आहे वर्डनेट. याच लायब्ररीचा उपयोग करून आपण समानार्थी शब्द शोधणार आहोत. वर्डनेट इज द लार्जेस्ट लेक्झिकल डेटाबेस ऑफ इंग्लिश. त्याच्यामध्ये नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब्स हे कॉग्निटिव्ह सिनॉनिम्स, त्याला सिनसेट्स म्हणतात, यामध्ये बनवलेले असतात. द सिनसेट्स आर इंटरलिंक्ड बाय मीन्स ऑफ कन्सेप्च्युअल, सिमॅन्टिक अँड लेक्झिकल रिलेशन. शब्दांचे एकमेकांसंबंधी असणारे जे अर्थ आहे, ज्यांचं जे सिमिलॅरिटी आहे, त्यांचं विरुद्धार्थीपण जे आहे ते शोधण्यासाठी ही वर्डनेटनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी मेजर्स आपण काढू शकतो. वर्डनेट स्ट्रक्चर मेक्स इट युजफुल टूल फॉर कॉम्पिटिशनल लिंग्विस्टिक ऑल्सो अँड NLP. कॉम्पिटिशनल लिंग्विस्टिक्स आणि NLP दोन्हीमध्ये या वर्डनेटचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला आहे. वर्डनेट सुपरफिशियली रिसेम्बल्स अ थिसॉरस in that it groups word together based on their meanings. However, there are some important distinctions are there. First, WordNet interlinks not just word forms, strings of letters, but specific senses of the words. जे त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा वर्डनेटमध्ये साठवलेले आहे. त्याची उदाहरणं तुम्ही बघू शकता. त्याचे विरुद्धार्थी शब्द एकदम कोणते आहेत, ज्याचं सगळ्यात कमी सिमिलॅरिटी आहेत, असे शब्द आपण त्या ठिकाणी बघू शकतो. त्यात सिमॅन्टिक रिलेशन जे म्हणतो, म्हणजे अर्थानुसार जे रिलेशन येतं ते पण आपण याच्यामध्ये बघू शकतो. तर अशी काही उदाहरणं आपण बघूया की ही समानता कशी शोधायची आहे आणि दोन शब्द एकमेकांशी किती समान आहे याचं सुद्धा आपण जी तुलना आहे ती सुद्धा इथे करू शकतो. चला तर मग सुरू करूया आपलं प्रोग्राम समानार्थी शब्द शोधण्यासाठी. सर्वप्रथम मला NLTKच्या कॉर्पसमधली जी वर्डनेट लायब्ररी आहे ती इम्पोर्ट करावी लागेल. फ्रॉम NLTK.corpus import वर्डनेट. ठीक आहे, मी वर्डनेट इम्पोर्ट केली. आता वर्डनेटच्या आतमध्ये जसं मी सांगितलं की सिनसेट्स नुसार आपल्याला तो शब्द घ्यायचा आहे की नक्की या सिनसेट म्हणून तो वर्ड घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी अशा दोनही प्रक्रिया इथे करू शकतो. समजा मी सिन्स नावाच्या व्हॅरिएबलमध्ये वर्डनेटमधून सिनसेट्स केलं आणि एक शब्द घेतला इथे वर्ल्ड, उदाहरणार्थ वर्ल्ड. तर या शब्दाचा मला समानार्थी शोधायचा आहे म्हणून मी सिनसेट्सला वर्ल्ड हा शब्द पॅरामीटर म्हणून दिलेला आहे. तो शब्द मी पुढे बदलूही शकतो. आता सर्वप्रथम मी ते नाव प्रिंट करूया. तर त्याच्या सिम्बॉलिक जेवढं काही अर्थ आहे तो याच्या आतमध्ये स्टोअर केलेला आहे. बघा, नेम. तर हे नेम म्हणजे काय की जे मूळ नाव आहे याच्या प्रत्यक्षात डिक्शनरीमध्ये युनिवर्स म्हणून स्टोअर केला, जे आपण इथं वर्ल्ड लिहिलेलं आहे. N म्हणजे नाऊन आहे, मग तिथे N असेल, V असेल, A असेल किंवा R असेल आणि 1 म्हणजे तो पहिला शब्द आहे त्या सिरीजमध्ये येणारा. अशा पद्धतीने हे नेम आपण प्रिंट करू शकतो. त्याच्या आतच त्याचं जे मूळ रूप आहे तेही आपण इथे बघू शकतो, म्हणजे त्याला आपण लेमा म्हणतो. बघा, याच्यात बरीचशी माहिती तिथे दिसते, परंतु आपल्याला इथे लेमाज आणि त्या लेमाजमधला पहिला एलिमेंट जो आहे तो युनिवर्स, ठीक आहे, त्यातलं नाव प्रिंट करायचं आहे. बघा, आता इथे हे जे नाव आहे याच्या आतमध्ये हा जो लेमा झाला, ह्या लेमाजमधला हा 0वा नंबर, त्याचं नाव म्हणजे हे युनिवर्स. ठीक आहे, एवढं सगळं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल, कारण लेमामध्ये बऱ्याच प्रकारची माहिती साठवलेली असते, जसं कोणत्या प्रकारचा शब्द आहे आणि त्याची सिमिलॅरिटी मेजर्स हे पण त्याच्यामध्ये साठवलेले असतात. ते आपण बघणारच आहोत नंतर याच्या दुसऱ्या पार्टमध्ये, ह्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता याचा नक्की अर्थ काय आहे, ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. त्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर त्यासाठी आपण डेफिनेशन नावाची जी मेथड आहे तिचा वापर करू शकतो. बघा, डेफिनेशन एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट एनिवेअर, त्याला म्हणतात वर्ल्ड, अशा पद्धतीने. किंवा तुम्ही हे जर नाव बदललं तर त्याचा अर्थ आपल्याला वेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी होम टाकलं इथे. आता बघा, होम. वेअर यू लिव्ह ॲट पर्टिक्युलर टाईम, त्याला म्हणतात होम. ठीक आहे, त्यानंतर मी लाईट लिहिलं, लाईट. फिजिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दॅट कॅन प्रोड्यूस व्हिज्युअल सेन्सेशन. ठीक आहे, हा झाला लाईटचा अर्थ. लाईट हे नाऊन आहे. तर मी इथे काहीतरी एखादं क्रियापद टाकलं,
आता बघा इथे या ठिकाणी वर्क नाऊन म्हणून घेतलं, हा वर्ब म्हणून पण त्याला वापरता येऊ शकेल. वर्क हे नाऊन सुद्धा आहे. आता बघा ॲक्टिव्हिटी डिरेक्टेड टुवर्ड्स मेकिंग ऑर डुईंग समथिंग. जर इथे डू केलं, डूला बॅश असा अर्थ त्याने घेतलेला आहे आणि याच्यानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ॲक्च्युली पहिल्या क्रमांकाचा जो अर्थ आहे तो वेगळा आहे. अँड अप्रोरियस पार्टी म्हणजे डू. असे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आपण यातून शोधू शकतो. ठीक आहे, मी परत मूळ रूपामध्ये आणतो याला. वर्ल्ड आणि त्याची डेफिनेशन आपल्याला सापडली. डेफिनेशनसह आपल्याला आणखी उदाहरणंसुद्धा शोधता येऊ शकतात. उदाहरणे म्हणजे याचा वापर नक्की कशा पद्धतीने करता येतोय. बघा वापर बघा कशा पद्धतीने केलेला आहे. दे स्टडी द इव्हॉल्युशन ऑफ युनिवर्स, द बिगेस्ट ट्री इन एक्झिस्टन्स. लाईक अशा पद्धतीने त्याचा वापर त्यांनी वाक्यामध्ये करून दाखवलेला आहे. समजा मी नाव बदललं इथलं, डॉल, याला डॉल नाऊन. डॉलसाठी काहीच तसा अर्थ दिलेला नाही आहे. किंवा ग्राउंड म्हणजे लँड आणि त्याचा अर्थ या ठिकाणी वेगळ्या वाक्यांमध्ये दिलेला आहे. बघू शकता एक्झाम्पल्स, जी उदाहरणं त्या शब्दाशी निगडीत आहेत तीच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघू शकतात. आता ह्या ग्राउंडला कनेक्टेड इथे लँड आपल्याला असा शब्द आलेला आहे. तर असे भरपूर शब्द असतात. हा इथे मला 4थ्या क्रमांकाचा शब्द दिसतोय फक्त. असे खूप वेगळे शब्द आहेत. ते शब्द तुम्हाला शोधायचे असतील, सिनॉनिम्स जे त्याला कनेक्टेड आहेत, ते आपण कशा पद्धतीने शोधू शकतो. बघा मी समजा इथे एक सिनॉनिम्स नावाची एक लिस्ट तयार करतो रिकामी आणि आता इटरेट करत नेणार आहे त्या सिन सेटला. फॉर एक्झाम्पल फॉर सिन इन वर्डनेट डॉट सिनसेट्स. ठीक आहे, आणि तो शब्द इथे टाकूया. समजा वर्ल्ड हा शब्द मी घेतला, त्यातून तो एक लेमा येत जाणार आहे आणि त्यातून मी एक लेमा इथे सीनमधून समजा घेत आलो. लेमास एक लेमा यातून मी घेणार आहे आणि नंतर समजा सिनॉनिम्स, तर तो लेमा असेल तर सिनॉनिम्सला अपेंड करत नेणार आहे. ठीक आहे, अपेंड करूया एल डॉट नेम्स. ठीक आहे, अशा पद्धतीने काहीतरी राहिलं. लेमा हॅज नॉट हॅव्हिंग एनी ऑब्जेक्ट, सॉरी नेम्स झाला. ठीक आहे, आता त्याला कनेक्टेड वर्ल्ड या नावाला असणारे सर्व लेमा मी इथे फाइंड केला. त्याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याचदा जी सिमिलॅरिटी असते एका शब्दावर खूप जास्त वेळा येऊ शकते. त्याच्यामुळे मी त्याचा सेट प्रिंट करणार. सेट म्हणजे त्याचा एक शब्द एकदाच येऊ शकेल. बघा याला जवळ असणारे शब्द वर्ल्ड, अर्थ, कॉस्मॉस, क्रिएशन, डोमेन, अर्थ. ठीक आहे, बघा ग्लोब, ग्लोबल, ह्युमन थिंग्स, ह्युमॅनिटी, मॅन, मॅनकाइंड, मायक्रोसोम, वर्ल्ड, वर्ल्ड वाईड, रियालिटी, युनिवर्स. असे सर्व शब्द वर्ल्ड या शब्दाला जोडलेले आहेत. त्यातून लेमा काढून मी ते अपेंड करत नेलेले आहेत. लेमा म्हणजे ज्याची सगळ्यात जवळची सिमिलॅरिटी आहे तसेच लेमा हा आयडेंटिफाय करतोय आणि या सिनॉनिम्स नावाच्या लिस्टला अपेंड करत नेलेला आहे. आणखी काही वेगळे शब्द बघा. मी आता वर्ल्डच्या जागेवरती काहीतरी वेगळा शब्द टाकतो. फॉर एक्झाम्पल नोटबुक. नोटबुक कम्प्युटर. नोटबुक म्हणजे रायटिंग बुक आणि नोटबुक कम्प्युटर असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. किंवा मी बुक केलं, बुकला बघा किती वेगवेगळे शब्द वर्डनेटमध्ये उपलब्ध आहेत. बुक म्हणजे काय, बायबल बुक, ख्रिश्चन बायबल, गुड बुक, होली स्क्रिप्चर, कोरान, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. किंवा मी दुसरा टाकतो पेन. कंपोज, इंडाईट, पेन, पेनिटिएट, रीप्ले, पेन, राईट हे त्याला जवळपास असणारे शब्द आहेत. एक शेवटचा शब्द बघूया आपण. फॉर एक्झाम्पल एखाद्या प्राण्याचं नाव टाकू, रॅबिट. कॉनी, यस, हेअर जे रॅबिटला कनेक्टेड नाव आहेत. किंवा फॉक्स. फॉक्स हा जरी एक शब्द असला तरी ती एक प्रवृत्ती सुद्धा आहे, त्याच्यामुळे त्याला कनेक्टेड शब्द सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. लायन, लायन. अशा पद्धतीने जे समानार्थी शब्द आहेत ते आपण इथे शोधू शकतो या उदाहरणासहित. आता याच्यात आणखी एक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. एखादा शब्द दुसऱ्या शब्दाशी किती निगडीत आहे, किती सिमिलर आहे, किती जवळचा आहे हे शोधण्यासाठी
एक फंक्शन आहे आपल्याकडे WEP सिमिलॅरिटी नावाचं, ज्याद्वारे आपण समानार्थी जवळ जाणारे शब्द शोधू शकतो की हा याच्या किती जवळ आहे, किती त्याची सिमिलॅरिटी आहे. अशा पद्धतीने म्हणजे बऱ्याचदा प्लॅगॅरिझम म्हणजे वाङ्मय चौर्य शोधण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. बघा कसं करायचं. म्हणजे समजा मी एक पहिला शब्द घेतला इथे फर्स्टमध्ये, पहिल्यांदा तो वर्ड नेट मला सेट करतोय, सीन सेट, आणि त्याला त्याच्या फॉर्मॅटमध्येच लिहायचं आहे. म्हणजे समजा ट्रॅव्हल, ट्रॅव्हल हा शब्द व्हर्ब आहे आणि 01 पहिलीच कॅटेगरी त्याच्यात घेऊया, आणि नंतर सेकंड एक शब्द घेऊया. अशाच पद्धतीने त्याला जवळपास असणारा शब्द बघू एखादा, की समजा वॉक, ट्रॅव्हल आणि वॉक. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 शब्द मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता मला त्याची सिमिलॅरिटी प्रिंट करायची आहे. म्हणजे पहिला शब्द हा दुसऱ्याशी किती जवळचा आहे हे मला शोधायचं आहे. बघा, पहिला शब्द दुसऱ्याशी किती जवळचा आहे, 66%. म्हणजे 66% हे शब्द एकमेकांच्या जवळ आहेत. ट्रॅव्हल आणि वॉक व्हर्ब फॉर्मॅटमध्ये येणार आहे, व्हर्बमध्ये येणार आहे. किंवा ट्रॅव्हल आणि दुसरा काहीतरी लिहिलं वंडर. ठीक आहे, वंडर आणि ट्रॅव्हल. ओके, फक्त 20% एकमेकांच्या जवळ येणारे शब्द आहे वंडर आणि ट्रॅव्हल. मी जर याला वँडर केलं, 66, वँडरिंग अँड ट्रॅव्हलिंग, हे पण बऱ्यापैकी समानार्थी शब्द आहेत. किंवा मी सी केलं, सीला 40% सिमिलॅरिटी आहे ट्रॅव्हल आणि सीच्यामध्ये. किंवा एकदम काहीतरी वेगळं करूया, राईट. तर राईट आणि ट्रॅव्हलमध्ये फक्त 33% सिमिलॅरिटी आहे. अशा पद्धतीने तुम्ही शोधू शकता दोघांमध्ये सिमिलॅरिटी. आणि एकदमच जवळचे शब्द असतील, समजा एखादं नाऊन घेऊया आपण. म्हणजे समजा नाऊन शिप, शिप SHIP, शिप जे नाऊनमध्ये येतं आणि त्याला कनेक्टेड एखादा शब्द आहे, समजा बोट, तो नाऊनच आहे. आता हे दोघांमध्ये किती सिमिलॅरिटी आहे बघा. या दोघांची सिमिलॅरिटी जर आपण शोधली तर 90%. शिप आणि बोट हे 90% एकमेकांची जवळ जाणारे शब्द आहेत असं आपण म्हणू शकतो. किंवा आणखी वेगळे शब्द घेतले, ट्रॅव्हल किंवा राईट, शिप, बोट. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणू शकतो. किंवा आणखी एखादा शब्द जो खूप वेगळ्या प्रकारचा आहे, माउंटन. ओके, माउंटन अँड रॉक. ठीक आहे, माउंटन आणि रॉक 50% सिमिलर आहेत. म्हणजे त्यांचा जो इंटेन्स मिनिंग आहे तो 50% सारखा आहे, 50% तो सारखा नाही. अशा पद्धतीने तर ही पद्धतीचा अवलंब करून तुम्ही 2 शब्दांमधली जी समानता आहे ती गणिताच्या दृष्टीने दाखवू शकता. किती टक्के हे शब्द एकमेकांना मिळते जुळते आहेत. ही सुविधा वर्डनेटमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही थेट समानार्थी शब्द शोधू शकता किंवा 2 शब्दांमधली समानता तुम्हाला गणिताच्या दृष्टीने दशांश रूपामध्ये दाखवता येऊ शकते. आणखी शब्द बघा, वेगवेगळ्या शब्दावरती तुम्ही कार्य करू शकता. प्रॅक्टिस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नव्या संकल्पनेचा नक्कीच अभ्यास करूया. धन्यवाद.